तर मित्रांनो, स्टार्टिंगच्या क्लिप माझ्यामुळं चुकून डिलीट झाल्या, तर मधातूनच आज थोडासा एन्जॉय करूया. आज मला घरी जायचं नव्हतं, पण मित्र बोलला चल सोबत जाऊ आपण. म्हटलं चल ठीक आहे, तू येतोय तर मी पण येतो. पण मला सुट्टी भेटली, पण त्या बिचाराला सुट्टी भेटलीच नाही. तर परभणीसाठी मी बाजारगावमधून ज्या गाडीत बसलो, बसल्या बसल्या गाडीचा टायर पंक्चर झाला, म्हणून या गाडीत जायचं काम पडतं आता पाथरीपर्यंत. लागायचे असले ना तर कुठूनही लागू शकतात. म्हणजे कसं, तिथून निघलो मी 1:30 वाजता आणि इथून मला जायचं आता जवळपास 200 किलोमीटर. म्हणजे अराउंड मी पाथरी जाऊ सध्या, आणि पाथरीमधून आता कधी जाऊ मी, हे विचार करायला. म्हणजे आता कुठं स्टे करायला खुदा जाणे. बस पाहू आता, बस खतम. पेपर झाले, पेपर होते म्हणून काही ब्लॉग नाही बनवला, पण आजचा ब्लॉग बनवायचा नव्हता मला, पण आता इच्छा झाली. कुठं कसे लागतील नक्की पाहायचं असेल तर पहा, नाही तर तुम्हाला माहिती आहे काय करायचं. 5:30 वाजता गाडी लागली. ती गाडी होती शिवशाही. म्हणजे या गाडीत जर गेलं तर पैसे पण जास्त जातील म्हटलं, पण नाही गेलं तर लॉजवर राहायला लागेल. आणि लॉजवर राहायचं म्हणजे कोणीतरी सोबत पाहिजे राहायसाठी, मित्र वगैरे. बरं, मित्र वगैरे सोबत पाहिजे तेव्हा लॉजवर राहायला मजा येईल. पण नाही म्हटलं तर मग आता हिंगोलीपर्यंत ही होती, काही दुसरं ऑप्शन नव्हतं माझ्याजवळ. मग या गाडी जाऊ म्हटलं, किती गेले तर गेले, पैसा घ्या हात की ते रात्र झाली होती. मग काय करा, मग नाईटला मित्राजवळ स्टे केला आणि दुसऱ्या दिवशी स्टेशनसाठी निघालो सकाळीच. काय नशीब. जास्त नाही, इथं फक्त एवढंच म्हणतो, मेरा भारत महान, पण भारतातली रेल्वे सेवा लई घाण, लई बेकार घाण. ये नज़ारे देखकर तो यही कहना चाहूंगा, मंजिलों से ज्यादा मजा तो रास्तों में ही है वही. ही वेळानंतर आता कुठं वाशिम मध्ये पोहोचलो. म्हणजे म्हणलं होतं ना, लागायचे ते कसे लागतात. साला 6-7 घंट्याचा रस्ता मला जवळपास 12-13 तास लागली ते यायला. म्हणजे नशीब. कुठं जाऊ दे आता, काय बोलावं. जाऊ दे, अजूनही पण 25 किलोमीटर राहिला आता. माहिती नाही तिथून गाडी लागते का नाही, काय माहिती. बसलीच असं नसतं पाहिजे. हट. जवळपास 12 तासाने आणि ट्रॅव्हल करू आता तिथं गावात पोहोचलो. अजून घरी पोचायचं. बस इथं ब्लॉग खतम होते. याच्या पुढे काय दाखवायचा काही विषय बनत नाही. ते कसा वाटला सांगा. नाही सांगितलं तरी आम्हाला काही फरक पडत नाही. बाय.